महाराष्ट्राने या देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी मराठी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मराठी समाजाकडे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे उद्योजकतेचा. तुम्ही नोकरी करून संपत्ती निर्माण करू शकता, श्रीमंत होऊ शकता, पण तुम्ही मालमत्ता निर्माण करू शकत नाही. इकॉनॉमिक लिगसी जी आपल्याला पुढच्या पिढीकडे आणि पिढ्यांकडे द्यायची आहे, ती इकॉनॉमिक लिगसी फक्त आणि फक्त उद्योजकतेतूनच निर्माण होऊ शकते. आणि म्हणून तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल एक व्यक्ती म्हणून आणि मराठी समाज म्हणून सुद्धा, तर आपल्याला उद्योजकतेकडे जाणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजे शेअर मार्केटमधली गुंतवणूक. आपण आतापर्यंत FDमध्ये गुंतवणूक केली, NSEमध्ये गुंतवणूक केली किंवा इतर सेव्हिंग्स केल्या, पण आता आपल्याला शेअर मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह गुंतवणूक करणं अतिशय गरजेचं आहे. 1990मध्ये जेव्हा आपण ओपन इकॉनॉमी स्वीकारली त्यानंतर शेअर मार्केट खूप चांगल्या पद्धतीने वाढलं.